वेलकम. पहिल्यांदा आम्ही असं पॉडकास्ट सिरीज करतोय. आम्ही खूप टाइम घेतला थोडं सेटअप करायला आणि एव्हरीथिंग. थोडं इथं सरकू शकतोस तू म्हणजे मागचं. सो विदाउट एनी फर्दर अडू विल जस्ट गो इन टू दिस बिकॉज व्हिडिओ माइट थोडा मोठा होऊ शकतो. येस, करेक्ट. सो तसं लास्ट काही व्हिडिओजमध्ये डिस्कशन झालं होतं की आम्ही पॉडकास्ट टाईप काहीतरी करू शकतो, कारण मला पुस्तक वाचायला आवडतात आणि चैतन्याला मी पुस्तक वाचलेलं ऐकायला आवडतं. चैतन्य सेड की आपण असं करू शकतो की तू मला पुस्तक वाचून दाखव, आपण त्याचा व्हिडिओ घेऊ आणि मग लोकांनाही ते दिसेल. सो म्हटलं तेवढंच नॉलेज स्प्रेड होईल. एवढं आम्ही आवडून बसणे पहिल्यांदा बसलोय मुद्दाम, कारण आम्हाला असं पहिला फर्स्ट टाइम बघायचं होतं हे शूट कसं जात आहे, काय होतंय. येस. सो डोंट माइंड अस जर काही आमचं चुकलं लाइटिंग वगैरे. सजेशन्स वी आर ऑलवेज ओपन टू टेक. सो लेट्स गेट इनटू इट. चैतन्य केम अक्रॉस दिस बुक, जे श्रीमांत योगी पुस्तक आहे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आम्हाला इथं बँगलोरमध्ये भेटलं. सो चैतन्य म्हटलं यार मला तसे तू बुक्स वाचून दाखवतच असती, सो वाय नॉट गो विथ दिस बुक. आणि मीही शोधतच होते पुस्तक, मराठी पुस्तक वाचायचं ट्राय केलं बट खूप हेवी होतं, त्याच्यामुळे थोडा इश्यू झाला. समजायला इंटरप्रेट करायला चुकतं, हेवी वर्ड्स असतात मराठी. येस, त्याच्यामुळे. बट नेव्हर माइंड. सो लेट्स get into it. All right. So just we'll start by saying हर हर महादेव आणि जय भवानी जय शिवाजी. सो बुक खूप सुंदर आहे, कारण ह्याच्या स्टार्टिंगला जे काही इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व आहेत जे आपल्याला माहीत नाही, की शहाजी महाराज जे होते त्यांचे भाऊ कोण, किंवा जिजाबाई जे होत्या त्यांचे वडील कोण, त्यांचे भाऊ कोण, हे सगळ्या कॅरेक्टर्सची नावं आहे, इम्पॉर्टंट डेट्स वगैरे आहेत. सो आय विल वॉक यू थ्रू दॅट. हा चॅप्टर 1 चालू आहे बेसिकली. येस, वी आर गोना कव्हर चॅप्टर 1. या व्हिडिओमध्ये जस्ट एक ब्रीफ सारांश द्यायचं झालं तर इट स्टार्ट्स फ्रॉम शिवाजी महाराज जेव्हा जिजाबाईंच्या पोटात होते तेव्हापासूनचा हा प्रवास आहे, तोपर्यंत जोपर्यंत ते एक त्यांचे स्टार्टिंगचे 3 ते 4 किल्ले जिंकतात की तेव्हापर्यंतची स्टोरी आहे फर्स्ट चॅप्टर. आणि बुक म्हणजे मी फर्स्ट चॅप्टर आणि ह्याच्यामध्ये इतकं काही होतं. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड की पुढे किती सुंदर असेल लिहिलेलं. ऑल्सो शाउट आउट टू दी ऑथर रणजित देसाई, ज्यांनी हे लोकांपर्यंत पोहोचवलं. नाईस. सो गोष्ट चालू होते जुन्नर पासून जुन्नर जे आहे चैतन्याचं गाव. सो मे बी यू कॅन फील कनेक्टेड. सो संभाजी महाराज आता तुम्ही म्हणता संभाजी महाराज कुठून आले, तुम्ही सांगते. शहाजी राजे ह्यांचे मोठे पुत्र, त्यांचं नावही संभाजी होतं. सो शहाजी महाराज आणि संभाजी महाराज हे शिवनेरीच्या पायथ्याशी उभे होते, म्हणजे जुन्नर तालुक्यात. आणि ते जिजामाताचा वेट करत होते की यार आई का नाही आली, आई साहेब का नाही आल्या. आणि मग ते येतात, त्यांची पालखी येते आणि ते खूप असं थकून उतरतात. दॅट्स वेन तुम्हाला इंट्रोडक्शन होतं की त्या प्रेग्नंट असतात शिवाजी महाराज. आणि उतरताच ते म्हणतात की मला आता अजून काय प्रवास होणार नाहीये, मी थकली आहे, बिकॉज ऑफकोर्स प्रेग्नन्सीमुळे. आणि शहाजी महाराज चिडतात की हे जे आपण सगळं करतोय हे तुमच्या वडिलांमुळेच करतोय. आणि वी आर लाईक की काय, म्हणजे ह्यांचं तर लग्न झालंय, भोसले खानदान सोबत का चिडलेत. जिजामाताचे जे माहेरचं सरनेम होतं ते होतं जाधव भोसल्यांसोबत का चिडलेत, एवढे चांगलं त्यांचं हे होतं. ते नंतर आय विल गेट टू इट. सो जिजामाता ते टाळते, लाईक शी इग्नोर्स इट. आणि ते म्हणतात की आता काय करायचं, तुम्हाला मी एकटं सोडून कसं जाऊ या अवस्थेत. तर ते म्हणतात की जे तुमचे रिलेटिव्ह आहेत विश्वासराव, तुम्ही मला त्यांच्याकडे सोडू शकता. तर आपलं शहाजी महाराज आपलं थोडं मन वगैरे मारून त्यांना नेतात विश्वासरावांकडे, जे जुन्नरमध्येच होत आहे. आणि त्यांच्या घरी सोडलं. आणि विश्वासराव त्यांना तर खूप आनंद झाला की यार आईसाहेब आपल्या घरी थांबणार. आणि कारण त्यावेळेस पण त्यांचं नाव खूप होतं, जे शहाजी महाराजांनी केलं तेही कौतुकास्पद होतं, त्याच्यामुळे त्यांनाही लोक खूप मानायचे. सो ही वॉज लाईक की भाई मी तर खुश आहे, माझ्या घरी आईसाहेब राहणार आणि मी त्यांची सेवा करणार. ते खूप खुश होते. विश्वासराव कोण होते? विश्वासराव हे भोसल्यांचे एक नातेवाईक होते असे. तर मग असं करून मग शहाजी महाराज निघतात. आणि संभाजी महाराज शेवटी जिजा माता ह्यांचे मोठे पुत्र,
मुलगा तर मुलगा असतो ना. ओ सो संभाजी महाराज हे ऑलरेडी संभाजी महाराज हे नाव होतं त्यांच्या मोठ्या मुलाचं, म्हणजे शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ, म्हणजे त्यांचं नाव संभाजी होतं. आई तर आई असते, तर ते असं म्हणतात की हा एकटा, म्हणजे हा का चाललाय, ह्याने थांबावं काय झालं तर. आणि मग शहाजी महाराज असे भडकतात की हा हिला फक्त त्याचीच काळजी, माझी काळजी नाहीये. आणि देयर इज अ लिटल बिट ऑफ पॉझिटिव्हनेस, जेलसी, आणि थोडा रागही होता की त्यांना त्यांच्यावरती चिडून काय फायदा नाही. शेवटी जे काय होतं ते मेन्स मध्ये होतं, जे वॉर होतं त्याच्यामध्ये बायकांचा काही हे नव्हता. त्यामुळे शहाजी महाराजांना माहिती होतं, बट ही वॉज समवेअर अ लिटिल की मला माझ्या बायकोसोबत टाइम नाही स्पेंड करता, ते मला सारखं पळत राहावं लागतंय बिकॉज ऑफ हर फादर. त्याच्यामुळे ते थोडे असे हे झाले होते. आणि निघताना मध्ये म्हणले की बघा विश्वासराव, ह्यांना फक्त आमच्या मुलाची काळजी, माझी नाही. आणि असं बोलून ते निघून गेले. आणि आई साहेब थोड्या रडल्या की यार माझा मुलगाही गेला आणि माझा नवराही, असं गेले फिरतीला. आणि सगळं झालं, मग ते सेटल होतात विश्वासरावांच्या घरात. आणि नेक्स्ट, आणि हे सगळं जुन्नरला होतं, तिथंच चालू हे सगळं. आणि काही म्हणजे एका रात्री काय होतं, घोड्यांचे वगैरे आवाज येतात. ओके. आणि तेव्हा एंट्री होती लकोजीराव जाधव ह्यांची, घोड्यांवरती त्यांच्या लोकांसोबत गावात. जाधव म्हणजे हे सगळं जिजा मातांच्या साईडची फॅमिली. हे जाधव आणि हे भोसले. आणि ते येतात आणि ते विश्वासरावांच्या दारी येतात आणि म्हणतात की कुठे भोसले, कुठे तुमचे भोसले. आणि विश्वासराव म्हणतात की शांत व्हा, तुम्ही घरात या. म्हणतात नाही, कुठे भोसले. ते म्हणतात की तुमच्या तलवारला आवर घाला आणि घरात या. बिकॉज असं म्हणतात की तुम्ही तलवार घेऊन कोणाच्या घरी गेले दॅट इज अ डिसरिस्पेक्ट, तलवार आवरा आणि मग जावा. तर ते म्हणले काय तुमचे भोसले लपून बसले वाटतं, असं तसं. बिकॉज एवढा त्यांच्यामध्ये हे होता, वाद होता. तर विश्वासराव चिडले की शेवटी तुम्ही भोसल्यांबद्दल बोलताय, की आमच्यामध्ये असं अजून कोणी जन्माला आलेलं नाहीये. त्यांची बाचाबाची की हा मग पळून जायला आलेत वाटतं, असं तसं असं त्यांची बाचाबाची चालली असती. मागून आवाज येतो की आबा. तर त्यांना असं होतं की अरे हा आवाज तर ऐकलाय आणि हा तर आपल्या मुली, कुठल्याही बापाचा आपल्या मुलीवरती जीव असतोच. तर ते बघतात की, आणि ते तिला प्रेमाने जीव असं म्हणायचे. जीव, तू इथे काय करतेस, तुला एकटीला इथं सोडून गेले का. मग ते अजून चिडले की तुला एकटीला सोडून का गेले ते, असं तसं. मग म्हणते की तुम्ही शांत व्हा, तुम्ही घरात या, असं तसं. आणि ते घरात येतात आणि त्यांच्यासोबत बोलते. तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की त्यांच्यामध्ये वाद का असतो. सो होळी, ते पुस्तकात नाही लिहिले बट मी थोडं रिसर्च केलं की होळीचा दिवस होता आणि होळीच्या दिवशी सो ह्यांच्यामध्ये पण असे होते शिलेदार, सरदार, असं होतं सीन. सो जाधव हे शिलेदार आणि भोसले हे सरदार. सो त्यांच्यामध्ये असं असतं ना की एक लेवल्स असतात. तो होळीचा दिवस होता आणि लखोजी जाधव जे जिजाबाईंचे वडील होते ते असंच मस्करीमध्ये म्हणतात की जेव्हा ते शहाजी महाराजांना बघतात की वा हे किती सुंदर हँडसम आहेत, किती छान दिसतात आमच्या. पण हे कधी चालू झालं, हे होळीच्या वेळेस चालू असतं जेव्हा शहाजी महाराजांचे वडील तिथं असतात त्यांच्यामध्ये. आणि हे सगळे निझामशहा सोबत काम करायचे. आपले जे मराठी राजे, जहागीर हे सगळे निझामशहाच्या रूल अंडर होते आणि ते त्यांच्यासाठी काम करायचे. पण त्यांच्यामध्ये पदवी होती, शिलेदार, सरदार. जाधवांची पदवी मोठी होती आणि भोसल्यांची इतकी नव्हती. पण ते असेच त्यांना बघून पटकन बोलले की वा ह्यांची जोडी छान दिसेल. आणि शहाजी महाराजांच्या पप्पांनी ते मनावर घेतलं की अरे ह्यांची जोडी तर आता बनायलाच पाहिजे. ह्याचा ऑफेन्स घेतला जाधवांनी की तुम्ही आमच्यासोबत कशी बराबरी करणार. पण आता ते बोलल्या गेले तर मग ते लग्न लावून देतात. लग्न झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अजून वाद होतो की का, म्हणजे का आपली अशी लेवल आहे ना, का ह्यांच्यासोबत लग्न लावून दिलं, ते एक होतं. आणि निजामशाहच्या दरबारात सारखं काय ना काहीतरी छोटे छोटे फाईट्स ब्रेकआउट व्हायचे आपापसात. त्याच्यामध्ये खूप सारे जाधव आणि भोसले दोन्ही घराण्याचे लोक मेले होते. पण जाधवांनी ब्लेम केलं भोसल्यांना. त्याच्यामुळे हे असे मल्टिपल रिझन्स होते ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हे होतं. त्याच्यामुळे लखोजी जाधव हे खूप रागात होते. पण जिजाबाई वॉज लाईक की झालंय ना, आता तर झालंय ना, आता तर माझं लग्न झालंय, मला विधवा करून तुम्ही खुश होणार आहे का. त्यांना असं होतं की नाही, बट माझी नियती आहे आयुष्याची, जी आहे आमची दुश्मन, ती तर मी नाही सोडू शकत. आपले लोक खूप असे कट्टर होते, ही माझी नियती आहे, हे माझं म्हणजे लॉयल्टी इन ऑल, दे वर अ लॉट इन टू इट. त्याच्यामुळे तसं झालं.
पण ते सगळं झालं. आणि ह्याच्यामधनं आपल्याला फक्त एवढं कळतं की ऍक्च्युली या 2 फॅमिलीजमध्ये खूप भांडण होतं. नंतर भोसल्यांची पदवी वाढत गेली आणि तेही जाधवांच्या लेवलला आले. बट ते थोडं होतंच, त्यांच्यामध्ये थोडी भांडण होतीच. त्याच्यानंतर मग ते निघायला लागतात आणि त्यांना अजून ह्याची भीती होती बिकॉज त्या टायमिंगला जुन्नरमध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या एरियामध्येच दुष्काळही होता. आणि दुष्काळ म्हणले की लूट वगैरे खूप एक्स्ट्रीम होतं. तर त्यांना अजून पाहिजे तुम्ही दुष्काळात एकटं काय करताय, तुम्ही माझ्यासोबत चला. आणि शी वॉज लाईक की नाही, मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येऊ नाही शकत, कारण आता काय, मी तुमची मुलगी जरी असली तरी मी भोसल्यांची सून आहे. सो मी त्यांचं नाव खराब नाही करू शकत, लाईक विमेन ऍट दॅट टाइम, की नाही मी माझ्या नवऱ्याचं नाव खराब नाही करणार काही झालं तरी. आणि देन ही वॉज लाईक की ठीक आहे, बट ॲटलिस्ट मग मी तुम्हाला शिवनेरीवरती नेतो, मी तुमचा प्रबंध करतो, मी तुम्हाला सगळं सिक्युरिटी देतो, आपण जाऊया शिवनेरीला. अँड मग ते विश्वासरावांना पण पटलं. विश्वासराव म्हणले की मी पण तिथं थांबेल तुमच्यासोबत तुम्हाला प्रोटेक्शन द्यायला. सो एव्हरीथिंग वॉज अलाइन. हे ठरलं की उद्या ते शिवनेरीला निघणार. आणि मग विश्वासराव म्हणतात की बरं झालं आपल्यामध्ये दुश्मनी का, असं का म्हणजे की त्याच निमित्ताने तुमचे पाऊल तरी आमच्या घराला लागले, एवढे रिस्पेक्ट होता त्यांना. आणि असं करून मग ते थांबले. आणि ते जेवायला नाही नाही म्हणत होते, बट मग त्याच्यामध्ये खूप इमोशनल सेंटेन्स आहे की जिजामाता म्हणते की प्लीज आबा, प्लीज नाही म्हणजे आबा जेवा. आणि ते असं म्हणतं की मुलीचं बोलणं कोणी हे करू शकतं. म्हणजे त्यांचा खूप जीव होता. असं करत ते थांबले, ते जेवले. आणि परत जेवताना बिकॉज हे सगळे फिरतीवर असायचे, सारखं वॉर ब्रेकआउट होतं ते त्या टायमिंगला, तर ते म्हणले की वाढून घ्या, माहित नाही मला पुन्हा कधी कोण प्रेमाने वाढेल किंवा तो दिवस कधी येईल. आणि तशी होती ती रात्र. त्यांनी अशी इमोशनल रात्र होती, हसून खेळून सगळे एकत्र पहिल्यांदा जाधव आणि भोसले एका घरात हसत खेळत होते. नेक्स्ट डे कम्स. नेक्स्ट डे हे सगळे शिवनेरीला निघतात आता. सो शिवनेरीला ते चालले होते आणि पालखी चालली होती जिजामातांची. आणि लखोजीराव जे असतात, शिवनेरी असा गड होता कोणाचा? हो, कोणाचा गड ह्यांचाच होता ना. सो गड तसं तर सगळं निजामशाही ह्यांचं होतं, पण प्रत्येक एरियाचे जहागीर्स होते. असं पुण्याची जहागीर ही महाराजांकडे होती, शहाजी महाराजांकडे होती. त्याची स्टोरी मी नंतर सांगेल त्यांच्या हातून कशी गेली. इनफॅक्ट ते बँगलोरलाही होते, बँगलोरही त्यांच्या जहागीरमध्ये होतं. येस. सो किल्लेदार किंवा जहागीर ज्या माणसाकडे असं असं ना, गावाचा पाटील हा पाटील सगळं सांभाळतो तसा होता. बट मेन ओनर तर मुघल्स नाही. ओके, निजामशाह, आदिलशाह, मुघल हे 3 वेगळे आहेत, नंतर मी सांगेन. सो हे सगळे निजामशहाच्या अंडर होते. सो शिवनेरी गडावरती घेऊन चालले होते जिजाबाईंना. आणि पीर दरवाजामधून त्यांची एंट्री होणार होती. पीर दरवाजाच्या आधी एक शिवाई टेम्पल, शिवाई मंदिर आहे. तर लखोजीराव म्हणतात जिजामातांना की तुम्ही आधी इथं दर्शन घ्या, ही जी देवी आहे ही ते म्हणतात ना नवसाची, तुम्ही तिला जे मागणार ती पूर्ण करणार. सो ही जे आपण आधी पाया पडायचं आणि मग आपण शिवनेरीवर जायचं. आणि ऑफकोर्स ते होतं तसं, ते पाया पडतात, हे करतात, ते जातात, पोचतात. जसं ते पोचतात, लखोजीराव एक अशी त्यांचं असतं ना अशी एक बॅग असायची ज्याच्यामध्ये सगळं सोनं ठेवायचे, आपण पोटली पण म्हणतो त्याला. तर त्याच्यामध्ये कॉइन्स होते, गोल्ड कॉइन्स. ते जिजाबाईंना देतात आणि म्हणतात की जर मुलगा झाला तर हे लोकांमध्ये तुम्ही वाटा, कारण मला माहिती नाही मी तेव्हा असेल नसेल, पण जर मला मुलगा झाला तर वाटा. आणि हे बोलताच ते तिथून निघून जातात. गडावरती लखोजीराव. लखोजी कोण होते? आता जिजाबाईंचे पप्पा ना, वडील. तर ते निघतात तिथून. आणि आता गडावरती आता मला कन्फ्युजन होतं, आधी लखोजी हे जिजाबाईंचे वडीलच आणि अजून कोणतरी होतं विश्वासराव. सॉरी लखोजी आणि विश्वासराव मध्ये जर कन्फ्युजन. आता शिवनेरीवरती विश्वासराव आहेत, दासी आहेत, त्या दासींपैकी एकीचं नाव इथं ठेवले लक्ष्मीबाई, त्या होत्या. आणि जिजामाता होत्या. ऑफकोर्स त्यांना हेल्प करायला दासी लागत होत्या तिथं. तर जिजामातांचं रेग्युलर शेड्यूल असायचं, उठायचं, आंघोळ करायचं, किचनमध्ये हेल्प करायची, मंदिरात जायचं शिवाई देवीच्या, यायचं. आणि तिथनं लेण्याद्री दिसायची, तर त्यांना लेण्याद्री बघायला खूप आवडायचं. तिथं गणपती आहे. तर लखोजीराव जेव्हा निघतात तेव्हा ते हे पण म्हणतात की काही वाटलं तर लेण्याद्रीकडे बघायचं, आपला गणपती तिथे पाया पडायचा. अष्टविनायक ना, वन ऑफ दी अष्टविनायक.
सो असं त्यांचा स्केड्यूल होता नॉर्मल. आणि लक्ष्मीबाई म्हणतात अचानक की आई तुम्हाला असे कुठले डोहाळे नाही लागले का, बिकॉज तुम्ही कशातच हट्टा नाही गेला. अँड शी इज लाईक की मला ऍक्च्युली ना हॉर्स रायडिंग करू वाटते, तलवारबाजी करू वाटते आणि नुसतं गडावरती फिरू वाटते, असे डोहाळे लागलेत मला. अँड दॅट सेज अ लॉट. मग तेच मला हे डोळ्यात पाणी आलं. सो त्यांना असे डोहाळे होते. आणि सगळं चाललं होतं आणि मग अचानक न्यूज येते. न्यूज नेगेटिव्ह असते. ही असते की पुण्याची जी जहागीर होती, जी शहाजी महाराजांची होती, ती बिजापूरचा जो मुरार जगदेव आहे त्याला पाठवतात आणि त्याला म्हणतात ते रेड करतात आणि पुणे त्यांच्याकडनं हिसकावून घेतात. ओके. इमोशनल तर आहे बच्ची, लगेच कनेक्ट व्हायला लागतो आपण ना. ओके. सो जसं मी बोलले की शहाजी महाराज हे निजामशहामध्ये काम करायचे. निजामशाह आणि आदिलशहामध्ये भांडण होतं. शहाजी महाराज हे जाऊन बिजापूरवरती हमला करतात. तर बिजापूरकर मुरार जगदेवला पुण्याला पाठवतात रेड करायला. आणि पुण्याची अवस्था इतकी वाईट करतात म्हणजे वी नो हाऊ दीज पीपल बिहेव. बायकांसोबत पूर्ण सगळं त्यांनी खराब करून टाकलं. आणि जिजाबाईंना कुठे ना कुठे हे झालं बिकॉज पुणे त्यांचं घर होतं आणि आपलं जहागीर होतं ते. आणि ते आता पूर्ण डेव्हास्टेटेड म्हणजे पूर्ण खराब करून टाकलं होतं. त्याच्यानंतर ऍट द सेम टाइम जे शहाजी महाराजांचे चुलत भाऊ होते खेळोजी राजे, त्यांची वाईफ ती नाशिकमध्ये गोदावरी रिव्हर आहे ना, तिथं ती आंघोळ करायला कशासाठी तरी गेली होती. आणि तिथं मोहब्बत खान कोणतरी एक होतं, तो पण अगेन ह्यांचाच ऑपोजिशनचाच, ते येऊन तिला किडनॅप करतात. सो अशी बॅक टू बॅक त्यांना नेगेटिव्ह न्यूज येत होते. आणि जिजामाता थोडी खचायला लागली की यार काय. आणि त्यांनी विचारलं मग आपले शहाजी महाराज हे कुठे आहेत, एवढं सगळं होतं. ते म्हणले की ते फलटणला सेफ आहेत. पण एवढं सगळं होत असताना खूप नेगेटिव्ह वाटत होतं त्यांना की आपल्या बायकांना किडनॅप करतायत, आपल्या घराला तहस महस करतात. तर ते थोडे खचून गेले होते. आणि हळूहळू मग ते असं थकायला पण लागल्या ना बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी अँड ऑल. तर त्यांनी टेम्पलला वगैरे जाणं पण बंद केलं, त्यांना नव्हतं होत. आणि अचानक गडावरती सगळे शांत झाले, कोणी काय बोलत नव्हतं. तर जिजामाताला कळलं की काहीतरी लपवत आहेत हे लोक माझ्याकडनं. तर ती विश्वासरावांकडे जाते आणि म्हणते की तुम्ही मला सांगा काय झालंय, नाही सांगितलं तर मी आत्ताच्या आत्ता गड सोडून निघून जाईल. आणि विश्वासराव होते तिथं, गोमाजी पंत होते, आणि ते म्हणले की कसं सांगू कळत नाही, ते रडायला लागले. सो मी मध्ये मध्ये बुकचाही रेफरन्स केली बिकॉज खूप सारी नाव आहेत आणि मला मिस नाही करायचे. सो लखोजीराव हे दौलताबादला जातात त्यांच्या 3 मुलांसोबत, म्हणजे जिजाबाईंचे 3 जे भावंड आहेत, अकलोजी, रघोजी आणि यशवंतराव. हे सुलतानला भेटायला जातात ज्यांच्यासाठी ते काम करत होते, विच इज निजामशाह. आणि तिथं आउट ऑफ नोवेअर त्यांच्यावरती तेच लोक हमला करतात आणि त्या 3घांना मारतात, प्लस लखोजी रावांनाही मारतात. म्हणजे 3 भाऊ आणि वडील. आणि त्यांना कळत नाही कसं रिॲक्ट करायचं. म्हणजे ऑफकोर्स आपले वडील गेले आणि 3 भाऊही गेले. आणि असे नाही की कुठल्या दुश्मननी मारले, ज्यांच्यासाठी ते काम करत होते त्यांनीच त्यांना मारलं. पुणेही गेलं, आपल्या बायकांनाही ते उचलून नेतात. सो त्या खूप खचल्या. आणि त्या इतक्या खचल्या आणि ते सारख्या रडायच्या, रोज रडायच्या. आणि म्हणजे त्यांना एक तर तुमच्या सोबत कुणी नाही, तुम्ही एकटे आहात, हे आहात, आणि ते खूप रडायचे खूप. त्यानंतर मग ज्या लक्ष्मीबाई होत्या त्या एक दिवशी चिडल्या म्हणजे ऑफकोर्स त्या तर चिडू नाही शकत बिकॉज त्या राणी होत्या शेवटी जिजाबाई, त्यांच्यावरती चिडू नाही शकत. बट ते अशा हे झाले की मान्य आहे तुमच्यासोबत खूप वाईट होते, सगळ्यांसोबत, आपल्या सगळ्यांसोबत खूप वाईट होते, बट तुमच्या पोटात जो बाळ आहे तुम्ही त्याचाही विचार करा. त्याने हे सगळं का भोगावं त्या बाळाने. त्यामुळे मग तेव्हा असं जिजाबाईंना पण असे होते की हा बरोबर आहे, मी बाळाचाही विचार करायला हवा. निगेटिव्ह सारखं राहून रडून त्या बाळालाही त्रास होणार. त्याच्यामुळे मग ते पुन्हा स्वतःला आवर घालतात, त्या ठीक होतात आणि ते बॅक टू रुटीन येतात. आणि दिवसांदिवस जसं टाइम जातो तसं ते थोडं थोडं विसरत जातात. त्यानंतर मग वेळ आली जेव्हा डेट जवळ आली. सो दुष्काळ खूप वाढला होता तेव्हा. सो विश्वासराव, गोमाजी पंत, शास्त्री बुवा म्हणजे प्रिस्ट,
ते सगळे आणि जे तेव्हाचे डॉक्टर्स वगैरे ते सगळे आले होते, खूप साऱ्या दासी वगैरे आल्या होत्या आणि त्यांची ही चर्चा झाली होती की दुष्काळ खूप वाढले आणि दुष्काळ वाढले होती तेच लूटमारी वगैरे खूप वाढत होती, लोकांना खायला प्यायला काय नाही, तर मग लोक लूट मारून ते खात होते. जो गोल्डचा तेव्हाचा जसं स्टॉक मार्केट पडतं ना तेव्हा तसं तेव्हा त्या गोल्डचा रेट खाली पडला होता आणि धान्याचा रेट वाढला होता, सो लोक बार्टर करत होते. हालत खूप खराब होती, बिकॉज खूप वर्ष झाले दुष्काळच होता. आणि तेव्हाच असं होतं की आता एनी टाइम बाळ जन्माला येऊ शकतं आणि टाइम होतो मिडनाईट होऊन जाते, हे होतं तरी काही येत नाही न्यूज. आणि तेवढ्यात मग एक दासी बाहेर येते आणि ती म्हणते की मुलगा झालाय. जसं ते कळतं विश्वासराव फुल असे गोल्ड कॉइन्स वगैरे असे उडवायला लागतात सगळ्यांवरती. एवढं खालती गेलं सुद्धा तरी सुद्धा पण गोल्ड तर गोल्ड आहे ना, आत्ताही कोणी उडवलं तर लोक घ्यायला जातील. ओके, तू रडायला काय लागला, इमोशनल असतं. सो ते असे उधळायला लागले. ते आतमध्ये विश्वासराव आणि पंत आणि शास्त्री बुवा आतमध्ये जातात, ते बाळावरती असे कॉइन्स वगैरे हे करतात की राजा आलाय, शेवटी मुलगा झालाय, राजा आलाय, त्याच्यावरती गोल्ड कॉइन्स वगैरे करतात. आणि शास्त्री बुवा मग बसतात त्यांचं पंचांग वगैरे काढून, बिकॉज सगळं लिहावं लागतं ना, तर ते डेट लिहितात, सगळं लिहितात आणि ते नशीब लिहितात. डेट सांगा की. 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी गडावर झाला. सो शास्त्री बुवा त्यांचं पंचांग काढतात सगळं लिहायला आणि मग ते लिहित बसतात नाही का, त्यांचं नशीब काय असतं ते नाही का, ॲस्ट्रॉनॉमी वगैरे बघत. आणि ते जिजाबाईंकडे बघतात आणि म्हणतात की जिजाबाई आणि अशी हे होते की आता काय अजून बॅड न्यूज सांगा, एवढं सगळं माझ्यासोबत वाईट झालं, आता अजून काही असेल तर सांगा, आय एम ओके, मी ऐकायला रेडी आहे. आणि शास्त्री बुवा हसतात, म्हणतात की नाही, हा जो मुलगा आहे ना हा तुमचे वाईट दिवस संपवायला आलाय, तुमचे वाईट दिवस संपलेत, तुमचे नाही सगळ्यांचेच आपले वाईट दिवस संपलेत आता, हा सूर्यपुत्र आहे असं. आणि तिथं माता म्हणते की हे तुम्ही सगळ्यांबद्दलच बोलता, मी नाही, म्हणजे तुम्ही काय हे सगळ्यांबद्दल बोलता. आणि शास्त्री बोलले की नाही, मी हे जे अभ्यास करतो आणि हे मी जे सांगतो हे मला पैशांसाठी नाही, हे माझ्याकडे नॉलेज आहे म्हणून मी सांगतो. हा मुलगा सगळ्यांचं नशीब बदलणार आहे, आपले सगळ्यांचे वाईट दिवस आता संपलेत. like literally that was true. सो असं होतं. आणि मग जिजामाता बाळाला घेऊन शिवाई देवीच्या टेम्पलमध्ये जातात, ते हे करतात. आणि त्यांना जी ती पोटली दिली असती लखोजीराव त्यांच्या वडिलांनी, ती विश्वासरावांना देते आणि म्हणते की हे गावामध्ये वाटून द्या, कारण माझ्या वडिलांनी म्हटलं होतं की जर मुलगा झाला तर मी हे वाटणार, माझे वडील तर नाही राहिले पण मी त्यांचं प्रॉमिस ठेवणार आणि हे वाटा. अगेन इट्स अन इमोशनल सीन. आणि तसं करून हे होतं. त्याच्यानंतर आता बारसं होणार, तर शहाजी महाराजांना न्यूज जाते, बट ते सारखे म्हणजे पळतीवरती असतात, तर इट वॉज डिफिकल्ट फॉर हिम टू कम टू शिवनेरी. पण त्यांची जी आई होती उमाबाई, त्या शहाजी महाराजांची आई पण त्यांचं नाव होतं उमाबाई. उमाबाई येतात आणि उमाबाई फुल खुश की यार पुत्र आलं हे ते नाही का. आणि त्यांना असं होतं की संभाजी का गेला, म्हणजे मोठे पुत्र तो का गेला, ते तर एकरीच बोलणार ना, बस ते आता आजी आहे त्यांच्या, तो का गेला, तो का नाही थांबला, माझं कोणी ऐकतच नाही, ते टिपिकल आजीबाईंची बडबड. आणि ते म्हणले की कधी आहे बारसं, ते म्हणते उद्या. तर म्हणतात की येणार का पण आपले राजे, म्हणजे शहाजी राजे, त्यांना माहिती नाही, पण अनफॉर्च्युनेटली ते नाही येऊ शकत तोपर्यंत. बट त्यांचं बारसं होतं. आणि बिकॉज एवढं सगळं दुःख होत असतानाही ते एका देवळातच जायचे आणि एका देवीकडे जायचे, जे होतं शिवाई देवी, त्याच्यामुळे त्यांचं नाव पडलं शिवाजी महाराज. सो शिवाजी भोसले असं नाव आलं शिवाई देवीमुळे. सो दॅट्स द थिंग. त्यानंतर मग विश्वासराव हेच असं एक फादर फिगर, असं मेल फिगर होते त्यांच्या आयुष्यात. त्यांच्यासोबतच ते फिरायचे इथं तिथं जाताना. आणि दुष्काळ होता, दुष्काळ आत्ताही होता, त्याच्यामुळे थोडं अवघड झालं होतं सगळं. त्यानंतर मग थोडक्यात न्यूज येते की शहाजी महाराज येणार आहेत. ते पायथ्याशी असतात गडाच्या, तेव्हाच त्यांना न्यूज येते, त्यामुळे तयारी करायला वेळ भेटत नाही. बट त्यांना तयारीशी काय मतलब नसतं, त्यांना फक्त छोट्या राजांना भेटायचं असतं, त्याच्यामुळे ते जसं पोहोचतात तसे. मग त्यावेळेस शिवाजी महाराज किती वर्ष झालेले असतात? बाळ होते ते, बाळच होते ते. तर ते असे रांगत रांगत बाहेर येतात आणि शहाजी महाराज त्यांना उचलतात आणि ते अशी फुल त्यांची दाढी वगैरे सोबत खेळतात. सगळे म्हणतात की हा पहिलाच असेल नाही का तुमच्या दाढीला हात लावणारा वगैरे. बिकॉज मी तेच मध्ये शहाजी महाराज हे खूप मोठे व्यक्तिमत्व होते, त्यांनाही खूप लोक घाबरायचे.
आणि ते म्हणले की आम्हाला वाटतं बुलावा आलाय म्हणून राजे बाहेर रांगत आले, आम्ही जाऊन भेटतो. ते जिजामातांना भेटतात, पण त्याच्या आधी ते ऑफकोर्स त्यांच्या आईसाहेबांना भेटतात, उमाबाईंना, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि मग ते जिजाबाईंकडे जातात. आणि बिकॉज ते पहिल्यांदा भेटत असतात ज्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं हे झालेलं असतं, त्याच्यामुळे ते भेटतात आणि म्हणतात की मला माहिती खूप वाईट झालं, त्याच्यामुळे मी निजामशहाचं दरबार सोडलेलं आहे आणि मी आता शहाजहान जो आदिलशहा सोबत होता, आम्ही आता त्यांच्यासोबत आलेलो आहोत. सो शहाजी राजे मग आदिलशहा बिजापूर वाल्यांसोबत मग मिळाले. आणि त्यांनी इतकं चांगलं काम केलं की त्यांना पुण्याची जहागीर पुन्हा भेटली. बिकॉज बिजापूर वाल्यांकडे पुण्याची जहागीर गेली होती, त्यांनी निजामशाह सोडून ते बिजापूरकडे गेले, तर त्यांना मग पुण्याची जहागीर पुन्हा भेटली. बट आफ्टर 6 years त्यांना ते भेटली. 6 years त्यांनी काम केलं खूप चांगलं तिथे, त्याच्यामुळे त्यांना पुण्याची जहागीर अशी भेटली आणि त्यांनी ती घेतली. सो दिस इज हाऊ पार्टीज वर चेंजिंग. पॉलिटिक्स खूप बदलत होतं त्या टायमिंगला. त्यानंतर मग जसे ते असतात तेव्हाच लगेच त्यांना न्यूज येते की बुऱ्हाणपूरला तुम्हाला जावं लागेल, शहाजहाननी तुम्हाला बोलवलंय. सो एक शॉर्ट विजिट होती शहाजी महाराजांची शिवनेरीवरती. त्यानंतर ते निघतात त्यांच्या बुऱ्हाणपूरला. आता शिवाजी महाराज 1 year old झालेले असेल, ते विश्वासरावांसोबतच फिरायचे इथं तिथं, आणि दुष्काळ अजून टफ झाला होता पुण्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ खूप वाईट झाला होता आणि लोक गाव वगैरे सोडून गेली होते. आता काय करणार गावामध्ये राहून. गडावरती खूप सारे लोकांना सहारा भेटला होता, पण तिथेही पाणी संपत चाललं होतं, धान्य संपत चाललं होतं. 1 वर्षानंतर मग पाऊस येतो फायनली, आणि खूप जोरात पाऊस होतो, खूप सुंदर पाऊस होतो. फुल ते लेण्याद्री वगैरे इमॅजिन कर ना तुमचे ते आपले लेण्याद्री वगैरे आपण पाहिलं, ते पूर्ण हिरवगार वगैरे होऊन जातं. सो ते बघून, आणि शिवाजी महाराज पहिल्यांदाच असं पाऊस वगैरे बघत असतात. सो ते पण असं त्यांचं खूप छान डिस्क्रिप्शन दिलं की छोटे राजे असे खिडकीतून बघतात आणि पाऊस असतो आणि ते म्हणतात आई साहेब, असं तसं खूप क्यूट डिस्क्रिप्शन दिलंय. आणि त्यांना विश्वासराव म्हणतात की पाऊस तर आलाय पण लोक कुठे आहेत, म्हणजे शेती करायला शेतकरी कुठे आहेत. तर मग जिजाबाई म्हणली की आपण आहोत ना, आपण त्यांची घर बांधूयात, आपण त्यांची शेती करूयात, लोक आपाप येतील. सो जे पैसा त्यांना भेटत होते ना जहागीर म्हणून, टॅक्सेस वगैरे ते कलेक्ट करायचे, त्यांना पैसा भेटायचा. जिजाबाई खूप एम्पथेटिक होते. त्यांनी म्हणले की नाही, आपण लोकांचे घरही बांधू, आपण शेती करू. शेती करायला शेतकरी नाही म्हणून काय झालं, आपल्या इकडे जे लोहार आहेत, कुंभार आहेत, आपल्या गडावरती जे आहेत, त्यांना आपण घेऊन जाऊ, आपण करूया शेती वगैरे आणि लोक आपाप येतील. त्यामुळे जे कुंभार असतात किंवा लोहार असतात ना, ते पण जाऊन त्यावेळेस शेती करतात आणि मग हळूहळू करून लोक येतात. अँड दॅट इज हाऊ यू बिल्ड अ विलेज. तुम्ही फक्त इन्स्ट्रक्शन्स नाही देत, बट तुम्ही ते करून दाखवता. ते जिजामाता आणि विश्वासरावांनी ते करून दाखवलं. आणि शिवाजी महाराजांना शेती खूप आवडायची. म्हणजे जेव्हा जेव्हा विश्वासराव शेत बघायला जायचे, त्यांच्यासोबत शिवाजी महाराजांना जायला खूप आवडायचं. आणि विश्वासराव मग मस्करीत म्हणतात की मला वाटते हे शेतकरी बनणार. आणि जिजामाता का विश्वासरावच म्हणतात, आणि त्यात काय नाही, जिजामाता म्हणते की मला वाटतं हे शेतकरीच बनणार आहे. विश्वासराव म्हणतात की त्यात काय वाईट आहे, सगळ्यांचा एक लॉर्ड असतो, आपला हा फार्मर्स लॉर्ड असतो. म्हणजे शेतकऱ्यांचा असा लॉर्ड, म्हणजे नॉट देव, लॉर्ड इज ऑल्सो सेड, जे असे ज्यांच्याकडे ऑथॉरिटी असते ना, हा शेतकऱ्यांचा बनेल, असं त्यांनी असं मस्करीमध्ये. बट त्या टायमिंगला पण बघ, म्हणजे शेतकरी लोकांना खूप रिस्पेक्ट होती. आताही, म्हणजे आता नाही अनफॉर्च्युनेटली, बट त्यावेळी खूप होती. आणि त्यावेळेस दे वर व्हेरी प्राऊड की जर शिवाजी महाराज हे असे शेतकरीचे लॉर्ड झाले असते तरी दे वर व्हेरी प्राऊड की शेतकऱ्यांचं जाणार ना असं. सो दॅट वॉज वन. सो असं करून दुष्काळ फायनली संपला. सो दुष्काळ संपला. आणि पॉलिटिक्स असं होतं ना जाणीवेला की ते खूप स्विच होत राहायचं. आता पुन्हा शहाजी महाराजांनी ते आता निजामशहामध्ये गेले होते, पुन्हा गेले निजामशहामध्ये. आणि काय झालं होतं, बिकॉज अगेन मुघल्स हे वेगळे होते, तर मुघल्स आणि आदिलशाह हे एकत्र आले आणि त्यांनी निजामवरती अटॅक केला. ऑफकोर्स हे वीक पडले. आता शहाजी महाराजांनी करायचं काय, तर त्यांनी स्वतःची एक ट्रूप बनवली, जहागीरदारांची ट्रूप. सो इट वॉज जहागीरदार्स. पण तुम्ही मुघलांना तेव्हा फेस नव्हते करू शकत, बिकॉज त्यांची खूप मोठी आर्मी होती. सो लास्टली पुन्हा त्यांना हार मानून बिजापूरमध्ये जावं लागलं आणि तिथं पदवी स्वीकारावी लागली. असं करत कोणाची कशाची, सो इथं खूप कन्फ्युजन आहे.
असं समज की आदिलशाह निजामशाह असं होत चाललं होतं सारखं सारखं. पहिले ते निजामशाहमध्ये होते जिथं त्यांनी लखोजी राव जाधव यांना मारलं, त्यामुळे त्यांनी ते सोडलं, आदिलशाहमध्ये गेले. मग आदिलशाहमधनं पुन्हा ते निजामशाहमध्ये आले, पण आदिलशाह मुघल एकत्र आले. सो ते खूप बॅक अँड फोर्थ होतं बिकॉज ऑफ पॉवर्स. त्यांनी स्वतःचा ट्रूपही काढला मध्यंतर की आपण सगळे जहागीर मिळून आपण हे करूया, पण मुघलांसमोर त्यांना हार मानावी लागली. मग आता हार मानून काही हे होण्यापेक्षा त्यांनी असं म्हणलं की ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत कामच करतो. ते पुन्हा बिजापूरकर ह्यांच्यासोबत काम करायला लागले. कोणा साईडने होते त्यावेळेस? हे बघ, निजामशाह वेगळं, आदिलशाह बिजापूर वेगळं आणि मुघल वेगळं. आदिलशाह मुघल एकत्र आले, खूप पॉवरफुल झाले. तू बिजापूर मध्ये गेले म्हटली ना, मग बिजापूर म्हणजे आदिलशाहीमध्ये पुन्हा गेले. आणि मग तेव्हा जे मी तुम्हाला म्हणलं ना की त्यांनी 6 वर्ष कष्ट घेतले, हे केले, आणि त्यांना मग पुण्याची जहागीर भेटली, विश्वास त्यांनी कमवला. मग त्यांना कर्नाटकामध्ये पाठवलं, मग ते हळूहळू बँगलोर पर्यंत आले, तिथपर्यंत त्यांना मग बँगलोरची पण जहागीर वगैरे भेटली. जेव्हा ते बँगलोरला आले तेव्हा त्यांनी दुसरी पत्नी केली, त्यांचं नाव होतं तुकाबाई, आणि त्यांना मुलगाही झाला. जेव्हा त्यांना मुलगा झाला तेव्हा जिजाबाईंना कळलं की हे असं. पण त्यांना असं तेव्हा काय हे नव्हतं, बिकॉज इट वॉज व्हेरी ऑब्व्हियस की तेव्हा सगळे घरापासून इतके लांब असायचे पुरुष, तर ते जिथे जिथे जात होते 10 ते 11 वर्ष असे राहत होते. सो त्यांनी तिथं दुसरी बायको केली होती, तुकाबाई. सो दॅट इज हाऊ इट वॉज. देयर वॉज नो जेलसी ऑर एनिथिंग ॲट दॅट. आणि त्यावेळेस असं पण होतं ना की नाही का, म्हणजे असं आपलं वंश वाढावं किंवा आपला हे वाढावा. मे बी ते इथं कुठे मेन्शन नाही केले की ते रिझन होतं, हे पण नव्हतं मेन्शन केलं, बट इट वॉज व्हेरी कॉमन. ते टेरिटरी वाढावं, अलायन्स साठी लग्न. सो जसं मी म्हणलं की 6 वर्षानंतर त्यांना पुण्याचं जहागीर भेटतं, म्हणजे त्यांना त्यांचं घर हे पुन्हा भेटतं. त्याच्यामुळे नाव इट वॉज टाइम की ते शिवनेरी सोडून निघू शकतात आणि ते पुण्याला जाऊ शकतात. तर तेव्हा त्यांचे विश्वासातले होते दादोजी कोंडदेव, त्यांना आपण पंत म्हणून असं बोलूया पुढे, दादोजी पंत. ते त्यांना पाठवतात कारण ते त्यांच्या विश्वासातले होते, लेफ्टनंट सरदार असं म्हणू शकतो. तर ते त्यांना घ्यायला येतात, आणि जिजामातांना माहिती असतं की शहाजी महाराजांनी पाठवलं म्हणजे खूप विश्वासातलेच आहेत. जेव्हा ते तिथनं निघतात तर इट वॉज ऑफकोर्स व्हेरी इमोशनल, बिकॉज विश्वासराव आणि लक्ष्मीबाई यांच्यासोबत आता शिवाजी महाराज 6 वर्षाचे झालेत, 6 वर्ष लागले ना ह्या सगळ्याला. तर ते इमोशनल होतं की एवढं वेळ ह्यांच्यासोबत घालवला वगैरे. आणि विश्वासराव खुशी होते की मला चान्स भेटला छोट्या राजांना वाढवण्याचा, असं तसं. सो इट वॉज अ मिक्सचर ऑफ हॅपीनेस अँड सॅडनेस की फायनली ते तिथून निघाले. जसे ते पुण्याला पोचतात, आता तू या पर्स्पेक्टिव्हने विचार कर, जे छोटे राजे होते, म्हणजेच शिवाजी महाराजांचं बालपण आपण त्यांना छोटे राजे असं म्हणूयात. जे छोटे राजे होते जेव्हा ते पुण्यामध्ये येतात, ते वाढले आहेत शिवनेरी गडावर. पुण्याची हालत आपल्याला माहिती, मुरार जगदेवनी खूप खराब केली. जसे एंटर करतात ते म्हणतात हे काय, हे शहर आहे, इतकी वाईट हालत होती. आणि ते म्हणतात की गड कुठे, आपण कुठे राहणार. त्यांना असं वाटतं गड म्हणजेच घर. तर जिजामाता म्हणते की राजे लोक जे असतात त्यांना आयता गड भेटत नाही, ते बांधतात, आपणही तो बांधायचा. आणि दादोजी कोंडदेव हे खूप विश्वासातले, खूप टॅलेंटेड, खूप लॉयल. ते तिथे मुलामुठा जी रिव्हर आहे आपली, हा, तिथे ते टेंट वगैरे बांधून तात्पुरतं राहतात. आणि मग तिथे ते बांधायला घेतात, जे आत्ता लाल महल म्हणून जाणलं जातं पुण्यातलं. जे लाल महल होतं तिथं शिवाजी महाराज, आईसाहेब, दादोजी कोंडदेव हे सगळे तिथे राहत होते. आणि ते बांधत असताना अचानक त्यांना एक मूर्ती भेटते देवाची, त्या नदीच्या इथनं बांधत असताना लाल महल. ती होती गणपतीची मूर्ती, आणि ती न तुटलेली, न काय झालेली, तशाच तशी. आणि सगळ्यांना असं वाटतं की वा, दिस इज ऑस्पिशियस. गणपती बाप्पा कुठल्याही स्टार्टिंग काम आपण करतो तेव्हा गणपती बाप्पाचं नाव घेतो, आणि तिथे त्यांना मूर्ती भेटली ती न तुटलेली वगैरे. सो सगळे खुश होतात. आणि जिजाबाई म्हणतात की आता ह्यांचं मंदिर आपण इथंच बांधायचं, लाल महल जे. सो लाल महल जर आपण कधी व्हिजिट केलं तर वी विल मेक शुअर की तिथे गणपतीचं देऊळ आहे, आपण त्यालाही व्हिजिट करायचं. असं करून लाल महल बांधलं जातं. दादोजी पंत त्याच्यामध्ये पण सॅटिस्फाईड नसेल की नाही अजून एक लागणार आपल्या राजांसाठी. सो असं, बट मेन आहे इथं लाल महल आणि ते गणपतीचं मंदिर.
आता दादोजींवरती पंतांवरती जबाबदारी असती जी शहाजी महाराजांनी टाकलेली असती की जे छोटे राजे आहेत त्यांचं सगळं ह्यांना बघायचं. मग ती तलवारबाजी शिकवणं असो, शास्त्र असो, काही असो, ते त्यांच्यावरती जबाबदारी होती की ते त्यांना कसं घडवतायत. आणि असं होतं पुण्यापर्यंतच हे. आणि जसं ते पुण्याला येतात तसं जिजाबाईंना असं होतं की आपण सामान्य लोकांची मदत करायला पाहिजे. तर त्यांच्या महलात म्हणजे लाल महलात लोक यायचे, त्यांचे प्रॉब्लेम सांगायचे आणि जिजाबाई ते सॉल्व्ह करायला बघायची. त्यांनी एक असं कनेक्शन केलं होतं की लोकांना ते आपले वाटायचे. लोकांना ते असे राजे आम्ही ह्यांच्याकडे जाऊ शकत नाही असं नव्हतं वाटत. सो दॅट इज हाऊ इट वॉज. ते एक इमोशनल बॉन्ड बनला होता. पुण्यातल्या लोकांना खूप आवडायला लागले होते आणि एक सुंदर बॉन्ड झाला होता. आणि लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी ते एक असं इम्प्रेशन टाकलं होतं. मेन म्हणजे बिकॉज ऑफ जिजाबाई ते एक इम्प्रेशन पडलं गेलं होतं. एक गोष्ट मला छान वाटलं की म्हणजे आपल्या मराठी बायकांना खूप म्हणजे सगळं करण्या गोष्टींचा फ्रीडम होता. आणि ते बघ ना म्हणजे ते बँगलोरला होते पण जिजाबाई पुण्यात असून पुण्यातली जहागीर त्यांनी सांभाळली. म्हणजे ऑफकोर्स दादोजी पंत तर होतेच पण त्यांनी कधी असं म्हटलं नाही की तुम्ही असं बोलू नका. नाही, त्याही बोलायच्या. विमेन्सचं जे इश्यूज होते ते त्या सॉल्व्ह करायच्या. तेच म्हणलं ना. येस. सो आता एंट्री होते मुधोजी निंबाळकर ह्यांची. मुधोजी निंबाळकरांची जहागीर होती फलटण, जिथे आधी शहाजीराजे होते. नाही, ते तर तिथे असं एस्केप मारायला गेले होते. सो मुधोजी निंबाळकर निजामशाही सोबत होते पण आदिलशाहीने फलटणवरती हे गेलं तर त्यांना जेल झाली. त्यांची 2 मुलं होते, बजाजी आणि सईबाई. सो मग काय होतं, मग शहाजी महाराज पण मग तेव्हा आदिलशाहमध्ये स्विच मारलेला असतो पण त्यांनी, तर ते त्यांना सोडवतात जेलमधनं आणि त्यांना पुन्हा त्यांची फलटणची जहागीर भेटते. तर हे उपकार हे करण्यासाठी ते जिजामातांना भेटायला जातात की आईसाहेब शहाजी महाराजांनी आमची खूप मदत केली, एक उपकार म्हणून आम्ही इथं आलो. आम्ही उपकार तर फेडू शकत नाही पण एक धन्यवाद द्यायला आम्ही इथं आलेलो आहोत. आणि ते तेव्हा जिजामातांची लक्ष जातं सईबाईवर. आणि जिजामाता म्हणते की आता निंबाळकर म्हणजे त्यांचे पण जुने संबंध होते, निंबाळकर आणि भोसल्यांचे. त्यानंतर तुम्ही आता आलेच तर तुम्ही थोडे दिवस राहावा, असं तसं नाही का. ते राहतात वगैरे. आणि तेव्हा शिवाजी महाराज अशी शिकत असतात ना तलवारबाजी, भालेबाजी असं. तर त्यांना ते शिकवत होते. नानू म्हणून एक होते, मी त्यांचं नाव चेक करते. येस, नानू उस्ताद त्यांचं नाव होतं, जे शिवाजी महाराजांना हे शिकवायचे भालेबाजी, तलवारबाजी. आणि ते फुल प्रॅक्टिस करत असतात. आणि सईबाई आणि जिजामाता एक दिवशी बसलेले असतात आणि जिजाबाई म्हणतात की नानू उस्ताद तुम्ही काय काय शिकवले बरं राजांना, दाखवा बरं आज आम्हाला थोडं. तर ते फुल स्टाईलमध्ये शिवाजी महाराज खेळत असतात आणि असतात इम्प्रेसिव्ह तर असतातच. फुल भालेने असे ट्री वगैरे असे तोडत असतात. आणि जिजामाता सईबाईकडे बघते आणि म्हणते की तुम्हाला छोटे राजे आवडतील का तुमचे पती म्हणून. आणि ती लाजते म्हणते हो. आणि जिजामाता म्हणते की इतक्यात असं लवकर हो नसतं बोलायचं. पण मग सगळे असे हसतात की वा छान. आणि मग त्यांच्या वडिलांकडे बघतात मुधोजी निंबाळकर की तुम्हाला चालेल का. ते म्हणतात की आमच्यावरती एवढे उपकार आहेत भोसले खानदानाचे, आमची मुलगी देणं म्हणजे ते उपकाराची फेड होईल अशी मला वाटते, तर मला काही प्रॉब्लेम नाही. सईबाई तर रेडीच असते. आणि असं करून मग त्यांचं लग्न जमतं. तर ते शहाजी महाराजांना संदेश पाठवतात की तुम्ही या. आणि ते पण खूप एक्साइटेड असतात कारण त्यांचा खूप जीव असतो शिवाजी महाराजांवरती. आणि होप्स असतात की ते येणार बट बिकॉज ऑफ सम पॉलिटिकल रिझन त्यांना नाही यायला जमत. ॲट द सेम टाइम मुधोजी निंबाळकर ह्यांना जस्ट रिसेंटली जहागीर भेटलेली असते आणि त्यावेळेस हुंडा विंडा हे कन्सेप्ट होता. तर त्यांना टेन्शन आहे यार आता हे आपल्याकडनं काय हुंडा मागतील, कसं करायचं, काय करायचं. आणि ते जातात जिजाबाईंकडे आणि म्हणतात की काय हुंडा हवाय. तर जिजाबाई म्हणते की तुमची मुलगी भेटली ना हे आमच्यासाठी म्हणजे हेच हवंय आम्हाला तुमच्याकडनं, आम्हाला अजून काही नकोय तुमच्याकडनं. आणि त्यांना की नाही मला असं, त्यांना असं रिलीफ पण भेटतो पण त्यांना असं होतं की नाही काहीतरी मग मदतीला सांगा काय. आणि शहाजी महाराज जसं मी म्हणले त्यांचा खूप जीव होता शिवाजी महाराजांवरती. त्यांनी इतके पैसे वगैरे पाठवले होते की एवढा उत्साहीमध्ये त्यांचं लग्न व्हायला पाहिजे. तर खूप जोरात तयारी चालू असते, म्हणजे सगळं एक्झॅजरेटेड होतं. म्हणजे किचन डायरेक्ट एक ओपन एरियामध्ये हलवलं होतं, इतकं सगळं चाललं होतं. एकदम सगळं गावाला सजवलं होतं, पुण्याला सजवलं होतं. इतकं लाडाचे होते छोटे राजे, इतके लाडाचे होते. मग आईसाहेब म्हणतात की एक काम करा, मेक शुअर अख्खं फलटण यायला पाहिजे लग्नाला. आणि बुकमध्ये लिहिले की ते एक्झॅजरेटेड पण नाही, अख्खा फलटणला मावेल एवढी जागा आणि एवढी तयारी केलेली होती.
त्यामुळे इट हॅपन्स सगळं फलटण गाव येतं. सईबाई आणि शिवाजी महाराज यांचं ते लग्न होतं. सईबाई ही त्यांची पहिली वाईफ आणि विनो संभाजी महाराजांची आई. सो दॅट इज अबाउट त्यांचं पहिलं लग्न कसं झालं शिवाजी महाराजांचं. सो शिवाजी महाराज वॉज 11 year old. सो शहाजी महाराज इथे सेटल झालेले असतात. त्यांना एक वाईफ असते तुकाबाई, त्यांना एक मुलगाही झालेला असतो, बँगलोरमध्ये असतात. बँगलोरमध्ये. तर ते संदेश देतात की मी आता इथं सेटल झालोय, तुम्हाला यायचं तर तुम्ही येऊ शकता. सो जिजाबाई वॉज व्हेरी हॅपी की ती त्यांचे जे मोठे सुपुत्र आहेत संभाजी राजे, त्यांना फायनली 11 वर्षानंतर ते बघणार. तर त्यांना ते पण बँगलोरमध्येच असतात. हा, जिथे जिथे वडील तिथे तिथं त्यांचे मोठे त्यांचा शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ हा ते होते. सो ते लाल महलमधनं निघतात आणि प्रवास चालू होतो पुण्यावरनं. ते सगळे दादोजी असतात त्यांच्यासोबत आणि जिजाबाई आणि शिवाजीराजे हे जातात आणि हे बँगलोरला पोहोचतात. सईबाई लहान असते तर सईबाईला ते नाही घेऊन जात, बिकॉज लहान असते आणि मोठा प्रवास असतो. त्याच्यामुळे ते त्यांना निंबाळकर म्हणजे त्यांच्या घरी फलटणला पाठवून देतात. सो ते पोचतात बँगलोरला आणि पहिले संभाजी येतात समोर आणि ते मिठी मारतात. माझा छोटा भाऊ पहिल्यांदा भेटतात, ते मिठी वगैरे मारतात, त्यांना इतकं छान वाटतं. आणि एकदा क्विक क्वेश्चन, जिजा माता आहेत त्यांचाच मोठा मुलगा. आणि मग जिजाबाई म्हणजेच आईसाहेब पण जातात संभाजींना अशी मिठी वगैरे मारायला, पण ते असं ऑकवर्ड होतं नाही का की मी आता मोठा आहे, मला मिठी नाही का, म्हणजे असं असतं ना मुलांचं, मी आता मोठा झालं असं. तर ते तसं कोण असे त्यांच्या मिठीतून निघतात. मग ते त्यांना शहाजी महाराजांकडे नेतात त्यांच्या पॅलेसमध्ये. तर जसे ते पोहोचतात तर सगळे मुजरा करायला खाली झुकतात. संभाजी जे मोठे भाऊ आहेत ते पण असे वागतात, पण छोटे राजे म्हणजे शिवाजी राजे हे असे बघतच बसतात. म्हणजे काय हे व्यक्तिमत्व त्यांचं असं इथे ह्याच्यामध्ये डिस्क्राईब केली शहाजी महाराजांचं. खूप सुंदर होतं की शिवाजी महाराज की वा कोण येथे असं. आणि मग तेव्हा शहाजी महाराज टॉन्ट मारतात की दादोजी तुम्ही यांना सगळं शिकवलं पण वाटतं मुजरा करायला नाही शिकवलं. आणि ते जाऊन पाया पडतात शिवाजी महाराज तेव्हा हे डायलॉग मध्ये की तुम्ही यांना सगळं शिकवलं वाटतं पण मुजरा करायला. तर मग ते मध्ये की नाही मला आई साहेबांनी शिकवली की आधी मोठ्यांच्या पाया पडायचं आणि मग मुजरा. तर मग ते असं हसतात आणि हे घालतात आणि ते खूप खुश असतात की शिवाजी महाराज त्यांच्यासोबत आलेत राहायला वगैरे. तर ते खूप खुश असतात. आणि एकदा काय होतं, 2 ब्रिटिश त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात शहाजी महाराजांच्या आणि ते शिवाजी महाराजांना बोलवतात की तुम्ही या इथे. आणि ते बंदूक वगैरे घेऊन बसलेले असतात. तर शहाजी म्हणतात की तुम्हाला आवडली का ही बंदूक. ऑफकोर्स शिवाजी महाराज बोलले की हो मला आवडली. तर ते घेतात आणि त्यांना लगेच देतात गिफ्ट की ही माझी आठवण म्हणून तुमच्याकडे ठेवा. असं कोण त्यांना त्यांची पहिली बंदूक भेटते शहाजी महाराजांकडनं, जी त्यांनी ब्रिटिशकडनं विकत घेतलेली असते. सो नाव इमॅजिन ते किती अमीर होते. ते खूप अमीर होते, त्यांची लाईफ खूप लॅविश होती. सो शिवाजी महाराज हे नंतर अमीर नाही झाले, हे लहानपणापासूनच होते. त्यांचं सगळं स्टेबल होतं. दे वर व्हेरी रिच. सो खूप लॅविश लाईफस्टाईल होती. त्यांनी लगेच विकत घेतली आणि त्यांना दिली बंदूक. आणि मग तिथं असतं शिखर हवालदार म्हणजे शिकारी वगैरे करतात ना त्यांचे हवालदार. तर शहाजी म्हणतात की शिखर हवालदार उद्यापासून ट्रेनिंग चालू करा, राजांना शिकवा बंदूक चालवायला. आणि मग एका टायमिंगला शहाजी महाराज, तुकाबाई आणि जिजाबाई हे सगळे तिघं बसलेले असतात गप्पा मारत. आणि शहाजी राजे म्हणतात की मला खूप दुःख झालं की मला लग्न अटेंड नाही करता आलं. तर तुकाबाई सजेशन देते की मग आपण पुन्हा त्यांचं लग्न लावून देऊ, म्हणजे तुम्हाला अटेंड करायला भेटेल. दॅट मीन्स त्यांचं दुसरं लग्न. बट जिजाबाई खुश नव्हत्या की आत्ताच त्यांचं लग्न झालंय, तुम्ही लगेच त्यांचं दुसरं लग्न लावताय. बट शहाजी राजांसमोर कोण काय बोलणार, त्यांना करायचं ते करणार. अँड दे वर सो रिच, सो लॅविश. त्यांनी जे सांगितलं लगेच तयारी झाली, सगळं झालं. आणि असं शिवाजी राजांचं हे दुसरं लग्न झालं. कोणाशी झालं ते ह्याच्यामध्ये उल्लेख नाही केला त्यांनी, बट वी कॅन डू अ रिसर्च लेटर. पण असं कोण त्यांचं दुसरं लग्न झालं. आणि लग्न झालं म्हणजे इतकं लॅविश झालं की फुल असे तोफ फुटतायत, फटाके वाजतायत, ते म्हणजे खूप मोठं. जसं पहिलं लग्न झालं होतं तसंच दुसरं लग्न पण त्यांनी तितकंच छान केलं. आणि त्यानंतर मग एकदा शिवाजी राजे आणि हे सगळे बसले होते, तुकाबाई आणि जिजाबाई, हे तिघं बसले होते, शिवाजी राजे, तुकाबाई आणि जिजाबाई.
आणि शिवाजीराजे म्हणतात जिजाबाईंना की ह्या दरबारात लोक का नाही येत? तर तुकाबाई म्हणते लोक येतात ना. नाही, जसं आमच्या लाल महालात नॉर्मल लोक यायचे, ऑर्डिनरी लोक त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन, इथं तशी काही येत नाही. तुकाबाई हसते की अरे नाही, राजांना भेटायला फक्त राजेच येणार ना, बाकीचे लोक कसे येणार राजांना भेटायला, ते चालत नाही. तर मग शिवाजी महाराज डायलॉग टाकतात की जर एखादा ऑर्डिनरी माणूस बोलायला घाबरत असेल तर तो राजा कसला. आणि हे ऐकून तुकाबाईचे एक्सप्रेशन्स पडतात. ही वॉज मोर लाईक की राजेंनी, म्हणजे राम पण जे होते ते पण असे होते ना की जेव्हा ते निघाले वनवासाला तेव्हा लोक त्यांना मिठी मारत होते, ते तितके फ्री होते लोकांसोबत, लोकांना भीती नव्हती वाटत. तर तो खरा राजा होता, जो राम होता तो खरा राजा होता. मग इथं का नाहीये तसं? लोकांनी यायला पाहिजे, लोकांनी घाबरायला नाही पाहिजे. सो त्यांचं थिंकिंग, बट ही इज व्हॉट 11-12 इयर्स ओल्ड, आणि ते आत्ता असा विचार करतात की नॉर्मल लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणंच म्हणजे खरा राजा असतो. सो त्यांचं ते माइंडसेट तसा होता लहानपणापासूनच. त्यानंतर मग बँगलोर बोर व्हायला लागलं महाराजांना, कारण पुण्यामध्ये कसं होतं, पुण्यामध्ये असं नाही की फक्त राजे महाराजेच त्यांचे मित्र, नाही, ते नॉर्मल लहान मुलांसोबत पण खेळायचे, कारण तसं वाढवलंच नव्हतं त्यांना आईसाहेबांनी. तर त्यांना बँगलोर बोर व्हायला लागलं, त्यांना ही लॅविश लाईफ बोर व्हायला लागली, जी रॉयल्टी होती ती त्यांना बोर व्हायला लागली. एक दिवशी मग ते थांबले होते, अशी घोडे बघत होते शहाजी महाराज. तेव्हा ते जातात शिवाजी महाराज, आणि शहाजी म्हणतात की या 2 घोड्यांपैकी सांग बरं कुठला घोडा चांगला आहे. आणि ते बरोबर ओळखतात की चांगला घोडा कुठला, बिकॉज ही हॅड आय, गुड आय. त्यांना बरोबर चांगल्या आणि वाईटची परख होती. तर शहाजी महाराज इम्प्रेस होतात की ते पहिल्या ह्याच्यामध्ये ओळखतात हे चांगलं आहे, तर ते त्यांना घोडा गिफ्ट करतात एक. आणि पंत पण म्हणतात की शिवाजी महाराजांना प्राणी प्रेम खूप आहे, पुण्यामध्ये असताना ते तसे करायचे. तर शहाजी महाराज म्हणतात चांगले, जे संभाजी आहे ते ही इज मोर इन टू शास्त्र अभ्यास, ते ब्राह्मण साईडला जास्त आहेत, क्षत्रिय साईडला नाहीत. बट ही वॉज ग्लॅड की अच्छा शिवाजी राजे हे आहेत ह्या सगळ्यामध्ये, आणि ते इम्प्रेस होतात. आणि संभाजी महाराजांना असं काही दुःख नसतं, त्याला की ठीक आहे बाई, माझ्या छोट्या भावाची तारीफ होती ना, ही वॉज लाईक दॅट, आणि मला काय, मला शास्त्रीस्त बोलले. सो त्यांच्यामध्ये जेलसी कधीच नव्हती. पण जे तुकाबाईंचा छोटा मुलगा होता, एकोजी त्यांचं नाव होतं, ते रडायला लागले की मला पण पाहिजे घोडा, मला पण हे सगळं पाहिजे जे शिवाजी राजांना भेटतंय. आणि तुकाबाई अशी हक करते आणि जिजाबाईंकडे बघून टॉन्ट मारते की तू जरी लहान असला तरी लाडाचा फक्त शिवाजी, तुला काहीच नाही भेटणार. आणि आई साहेबांना थोडं टोचतं की माझ्या मुलाबद्दल असं कसं बोलू शकतं, त्याच्यामध्ये आहे ते कॅलिबर म्हणून त्याला भेटतंय ना, तो प्रूफ करतो म्हणून. तर त्यांना ते हे झालं, आणि खूप त्यांच्यामध्ये असे थोडे वादावादी व्हायला लागले. आणि एक दिवस काय होतं, ते जातात असे रूम्समध्ये आणि बघतात की संभाजी आणि शिवाजी दोघं नाही आहेत, कुठे गेले. ते बघतात तर तिथं प्रत्येक पॅलेसमध्ये डान्स दरबारही असतो. बघतात ते त्यांना तिथं घेऊन गेलेले असतात. कोण घेऊन गेले असतात? संभाजी आणि शहाजी हे सगळे. तर कोण कोणाला घेऊन गेले? शिवाजी महाराजांना. कोण घेऊन जातात? संभाजी महाराज, त्यांचे मोठे भाऊ, संभाजी राजे त्यांचे मोठे भाऊ, महाराज नाही, संभाजी राजे त्यांचे मोठे भाऊ शिवाजी राजांना घेऊन जातात ते डान्स दरबार. तर आईसाहेब चिडतात की हे काय. तर तुकाबाई म्हणते असू द्या ना, काय झालं, रॉयल आहेत, रॉयल्टीला हे सगळं लागतच. ते म्हणले नाही, हे सगळं नाही चालणार, माझ्या मुलाला मी असे संस्कार देणार नाही, हे सगळं, तो लहान आहे, हे सगळं चालणार नाही. आणि ते शिवाजी राजांना खूप ओरडतात, आणि शिवाजी राजे रडायला वगैरे लागतात, कारण ते लहान आहेत शेवटी, आईने ओरडलं तर रडणार. आणि नेक्स्ट डे काय होतं, जेव्हा ते सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा तुकाबाई म्हणते शहाजी राजांना की जिजाबाईंना हे सगळं चालत नाही जे तुम्ही करताय ना, त्यांना असं वाटतं की तुमच्यामुळे शिवाजी राजांवरती वाईट संस्कार होत आहेत. जिजाबाई काहीच बोलत नाही, शी इज व्हेरी मच्युअर, ती काहीच बोलत नाही. शहाजी राजा म्हणतात असं आहे का, मी तर आता म्हातारा झाले, माझी तो शॉक काय बदलणार नाही, त्याच्यामुळे जर तुम्हाला शिवाजी राजांना पुण्याला पुन्हा घेऊन जायचं तुम्ही घेऊन जा. सो इज लाईक की मी माझी शॉक पाणी नाही सोडणार, मी माझ्या पोरांपासून लांब राहिलो तरी. आणि मग ते पुण्याला निघतात, बिकॉज रोज खटके उडत असतात. आणि जिजाबाईंना असं होतं की यार जेवढे चांगले संबंध ते पण खराब होतील मला माझ्या नवऱ्यासोबत आणि शिवाजी महाराजांची त्यांच्या वडिलांसोबत. तर ते निघतात तिथनं पुण्याला जायला. आणि शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटतं, बिकॉज त्यांचा खूप बॉन्ड झालेला असतो, खूप लाडायचे असतात ते त्यांचे. आणि ते म्हणतात की तुम्ही येणार ना मला भेटायला, असं तसं. आणि ते म्हणतात की ठीक आहे, प्रॉमिस, मी येईल तुला पुण्याला भेटायला वगैरे, असं तसं करून ते निघतात पुण्याला रिटर्न. अँड अगेन दे गो बॅक टू पुणे, आणि हे इथेच थांबतात बँगलोरला.
जेव्हा ते निघत असतात तेव्हा शहाजी महाराज दादोजी जे पंत आहेत कोंडदेव त्यांना म्हणतात की तुम्ही खूप चांगली काळजी घेतली माझ्या मुलाची, तुम्ही त्यांना खूप छान बनवलेलं आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही त्यांच्यासोबत राहिला ते अजून एक छान व्यक्ती बनते. आणि दादोजी पंत त्यांना खूप भरून येतं की माझ्यावरती जो विश्वास ठेवला ते मी करून दाखवला आणि मी पुढेही करेल, त्यांना असं हे होतं. सो दॅट वॉज लाईक अन इमोशनल फेअरवेल. त्यानंतर मग ते जसे पुण्याला पोहोचतात, सईबाई वगैरे सगळे थांबलेले असतात, तर जसे पोहोचतात तर जिजाबाई त्यांना टॉन्ट मारते की शिवाजी महाराजांचं आता दुसरं लग्न झालेलं आहे, तर ते होऊ दे, त्यांची दुसरी बायको खूप देखणी आहे, असू दे, मी तिला माझी मैत्रीण बनवेल. अँड देन जे त्यांचे वडील असतात निंबाळकर ते म्हणतात की आहे का नाही राणी सारखी माझी मुलगी, तिची मेंटॅलिटी. आणि ऑफकोर्स ते तशीच असते म्हणून तर जिजाबाई ते ओळखते आणि बरोबर त्यांचं लग्न लावून देते. सो अगेन देवर नो हार्ड फिलिंग्स बिटवीन एनी विमेन. त्याच्यानंतर मग तो दिवस असतो नवमीचा. नवमी म्हणजे दसरा. सो शिवाजी महाराज आता झाले असतील 12-13 वर्षाचे आणि ते असं असतं की तुम्ही जावा आणि सोनं घेऊन या. सोनं म्हणजे ते जे झाड असतं ना, शम्मीचं झाड. शम्मीचं झाड हे का प्रसिद्ध होतं तर महाभारतच्या टाइमला जे पांडव होते ते त्यांचे जे वेपन्स होते ते तिथं ठेवायचे. तर तसं करून ते त्या पानांना गोल्ड एवढी किंमत आली, तितकी व्हॅल्यू झाली, त्याच्यामुळे त्याला सोन्याचं पान म्हणतात. आपण नाही म्हणतो सोनं घ्या सोन्यासारखं राहा. तर जिजाबाई तर ते एक पद्धत होती त्यांची की तुम्ही जावा आणि सोनं घेऊन या, म्हणजे जायचं आणि ते सोनं घेऊन यायचं. तर ते शिवाजी महाराज तेव्हापर्यंत सगळं शिकले होते, हॉर्स रायडिंग वगैरे. सो दिस इज जस्ट अ स्मॉल स्टोरी त्यांनी टाकली की कसं हे जे परंपरा होत्या त्या जपल्या जायच्या त्यावेळेसपासून. ओके. सो आता इथून चालू होतं बिकॉज आता शिवाजी महाराज थोडे मोठे मोठे होत आहेत आणि त्यांची मेंटॅलिटी बदलतीये. सो एक दिवशी जिथे जिथं पंत जायचे तिथे तिथे शिवाजी महाराज त्यांच्यासोबत जायचे. दादोजी पंत. येस, दादोजी कोंडदेव, त्यांना पंत आपण असं म्हणतो. तर ते नाणे विलेज, नाणे गावला चाललेले असतात. नाणेघाट जुन्नरच्या बाजूला वच्चे नाणेघाट. तिथं नाणे गाव पण आहे, तर तिथं चाललेले असतात. आय डोंट नो, नाणेघाट इथं नाणे विलेज लिहिले. तर ते म्हणतात चला, तर पण शिवाजी महाराज कंटाळा करत होते काय, पण ते म्हणले की नाही तुम्हाला नसतील हवे जहागीर तर सांगा तुमच्या वडिला. जेव्हा ते तिथनं बँगलोर मधून निघाले असतात ना, शिवाजी राजांच्या नावावर ते जहागीर करतात शहाजी राजे, की हे 36 का 12 जहागीर त्यांच्या नावावर करतात, ते त्यांनी सांभाळायचे. त्यांची काळजी घ्यायला पंतांना सांगतात की तुम्ही त्यांना शिकवायचं. तर त्यांना नाही तुम्हाला नसेल याचं तर सांगा, बोर होत असेल तर मग मी माझं जातो, नाही तर आपण कोणाला तरी दुसऱ्याला देऊन टाकतो. राजा नाही येतो मी, इट्स ओके, येतो मी असं. आणि जेव्हा ते जातात तेव्हा ते कलेक्ट वगैरे करत असतात टॅक्स, तर त्यांना गड खूप दिसतात ना. तर शिवाजी राजे म्हणतात पंतांना की हे कोणाचे गड आहेत. तर ते म्हणतात की हे आदिलशहाचे आहेत. त्यांना पण जहागीर तर आपली, तर जहागीर आपली फक्त टॅक्स कलेक्ट करायला, खरे ओनर हे आदिलशाह आहेत. तेव्हा त्यांना थोडं हे होतं की अच्छा आपण पूर्ण ओनर नाही, आपण फक्त सांभाळतोय, आपण फक्त त्यांच्या अंडर काम करतोय. ह्या त्यांना पहिला हिट झाला होता. सो ह्याच्यामध्ये अजून एक स्टोरी आहे की जे असे लिगल मॅटर्स वगैरे असते त्याच्यामध्ये जिजाबाई तितकीच हेल्प करायची ते सॉल्व्ह करायला. सो आता इथे एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतोय, भीमा. सो त्यावेळेस ना त्या गावामध्ये वुल्फ्स खूप होते. तर ते वुल्फ्स मारण्यासाठी दादोजी पंतांनी एक सांगितलं की जे कोणी वुल्फला मारेल आणि त्याची शेपूट कापून आणेल त्याला मी प्राईज देणार. तर भीमा असं एकदम पळत 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 येतो आणि शिवाजी महाराज असे बसलेले असतात त्यांच्या अंगणात. काय झालं म्हणतात की 3 वुल्फ होते, त्यांनी माझ्यावर अटॅक केला, एकाची मी शेपूट कापून आणली लाठीने आणि प्रूफ म्हणून आणली. शिवाजी महाराजांना काय माहित नव्हतं की असं काय चाललंय, ते पंत हँडल करत होते. तर पंत ठीक आहे जा, तू तुझं रिवॉर्ड घे. मग शिवाजी महाराज म्हणतात की थांब, तू कोण आहेस. तर ते म्हणतात की मी लोहार आहे. ते म्हणले मग तुझ्याकडं हे नव्हतं, तू काठीने गेले. तर म्हणलं हो, माझ्याकडे काठीच होती. मग शिवाजी महाराज त्याला म्हणतात की तू आमच्यासोबत काम करशील का. तर पंत थोडे असे होतात की अरे काय करतोयस, म्हणजे लगेच कसं काय. अँड देन पण त्यांनी तिथं बोलले नाही. ते होतं की जर तुम्ही एका लाठीने एका वुल्फला मारू शकता तर तुम्ही, म्हणजे ते एक म्हणतात ना शिवाजी महाराजांकडे दूरदृष्टी की हा चांगला, ही न्यू की हा चांगला माणूस आणि हा नाही, जसं ते घोड्याचा पण. तर ते म्हणतात की ये तू म्हणजे आमच्यासोबत काम कर, आमच्यासाठी काम कर, आणि एका लाठीने जर तू एवढं करू शकतो तर तू एका तलवारने काय करशील.
तो तिथनं जातो खुश होऊन की वा मी राजांसाठी काम करणार. कारण पुण्यामध्ये तेव्हा राजांचं नाव खूप झालं होतं बिकॉज ते खूप हेल्प करत होते लिगल मॅटर सोबत, अन्याय काय झाला तर त्याच्यासाठी हेल्प करत होते. तर पंत म्हणतात की असं पण कोणाला कामाला नाही ठेवू शकत. व्हॉट इफ कोणी नाही का खबरी असेल हे असेल तर म्हणतात की नाही मला माहिती आहे हा माणूस चांगला आहे. आणि दादोजी पंत पण तेवढे विश्वास ठेवतात की ठीक आहे. आणि ऑफकोर्स तो चांगलाच माणूस होता. या कॅरेक्टरचं नाव होतं भीमा. तो भीमाला ती तलवार म्हणून रामपुरी गिफ्ट करतात. सो काय होतं तर ते म्हणतात की तू लाटीने गेलं हे गेलं तर ॲज अ रिवॉर्ड ते त्यांना रामपुरी देतात. तर ही तर रामपुरी. पण राजा म्हणतात तुला एवढं कसं काय नॉलेज. तेव्हा तो म्हणतो की अरे मी लोहार आहे. तेव्हा ते म्हणतात की तू ये आणि आमच्यासोबत काम कर. सो दॅट इज हाऊ इट इज. सो नॉर्मल आपला दरबार भरलेला असतो हे असतो. पंत म्हणतात की एक पोएट आलेला आहे कोल्हापूरवरनं आपण त्याला बोलवायचं का. जिजामाता म्हणते हो कारण शिवाजी राजांना पोएट्री म्युझिक असं खूप आवडायचं त्यांना ऐकायला. तर ते म्हणले की हो राजे खुश होतील घेऊन या. आणि तो पोएट येतो कोल्हापूरच्या दरबारात आणि ते तेव्हा राणी पद्मिनीची स्टोरी सांगतात. म्हणजे नाही थांब जरा आता इट्स गेटिंग कन्फ्युजिंग. आता हे नाणेगावात आता नाही ते आले नाणेगावावरनं मग वुल्फची स्टोरी झाली. नाणेगावातच वुल्फची स्टोरी झाली. नाही नाणेगावात त्यांनी आपले टॅक्स कलेक्ट केले आणि रिटर्न आले. आणि मग ते बसलेले असतात अंगणात तेव्हा ही वुल्फची स्टोरी होती. आणि त्यांच्याच लाल महालात मग एक पोएट येतो आणि तेव्हा सगळे लोक पण जमा होतात. ते त्यांचा एंटरटेनमेंटचा सोर्स होता. तेव्हा थोडी टीव्ही होते. एक पोएट होता तेव्हा तो राणी पद्मिनीची स्टोरी म्हणते. राणी पद्मिनी म्हणजे जे पद्मावती स्टोरी आहे ना जी खिलजीवाली स्टोरी आहे. तर तो पोएट जो असतो एक आर्टिस्ट असं एकदम फुल एक्सप्रेस वगैरे कोण सांगतात. आपण पण जेव्हा पद्मावती पाहिली असेल आपल्या पण तेव्हा रडायला आला असेल भरून आला असेल की एका बाई सोबत ह्या मुघलांनी किती वाईट केलं. अल्लाउद्दीन खिलजीने किती वाईट केलं. म्हणजे असं नव्हतं व्हायला पाहिजे आपल्या म्हणजे बाईच आहे ना ती. तर राजांना ते सहन होत नाही आणि ते ऐकता ऐकता भरून येतं त्यांना. ते उठून जातात आणि त्यांना रडायला येतं. आणि जिजाबाई त्यांच्या मागे जाते की काय झालं. ते म्हणतात की हे काय म्हणजे आणि दिस वॉज अ रिअल स्टोरी की मुघलांनी ह्यांच्या राजपूत ह्यांच्या बायकांनाही त्रास दिलं. ठीक आहे राणी पद्मिनीने जोहर केलं पण बाकीच्या ज्या बायका होत्या त्यांच्यावरती अत्याचार झाला. आपले जे एकोजी होते त्यांची जी पत्नी होती ज्यांना बघ किडनॅप केलं होतं आपल्याही बायकांसोबत होते. का आपण सहन करतोय. आपण ह्यांच्यासाठी काम करतो आणि आपल्याच बायकांना त्रास देतात. सो शिवाजी महाराजांना ते सहन नव्हतं होत की आपल्या बायकांसोबत अत्याचार का होतोय. का असं करतायत हे लोक. दॅट वॉज द सेकंड रिअलायझेशन. पहिलं होतं की ते गडवाले नाही का हे कोणाचे आहेत. आणि सेकंड वॉज की आपल्या बायकांसोबत खूप वाईट होते आणि हे नाही व्हायला पाहिजे. आफ्टर एव्हरीथिंग दॅट वी आर डुईंग फॉर मुघल्स हे आपल्यासोबत नाही व्हायला पाहिजे. सो दॅट वॉज सेकंड रिअलायझेशन. सो जेव्हा हे सगळं मग डिस्कशन होत असतं जिजामाता आणि शिवाजी महाराजांमध्ये की बायकांसोबत असं होतंय आणि गरिबांसोबत पण वाईट होतंय काय म्हणजे का असं ते वागतात. तर मग शिवाजी महाराज म्हणतात की हे जे सगळं अट्रॉसिटीज होत आहेत हे जे अत्याचार होत आहेत हे मी थांबवणार. जिजामाता म्हणली की हे होत चाललंय पिढ्यानपिढ्या हे होत चाललंय. आणि शिवाजी राजे म्हणतात की नाही मी हे थांबवणार. आणि असं करून मग ते पुन्हा दरबारात जातात आणि तो दिवस तिथं संपतो. सो हे जेव्हा ते राणी पद्मिनीची स्टोरी ऐकतात त्याच्यानंतर ते खूप दिवस शांत बसतात एकटे बसलेले असतात. बिकॉज त्यांच्या डोक्यात तेच विचार चालू असतात अत्याचार आणि हे आणि ते. आणि त्यांच्या आजूबाजूला नेहमी चांगली लोक होती जशी की येसाजी आहेत येसाजी कंक आहेत बाजी पळसकर आहेत. सो बाजी पसळकर बाजी पसळकर 60 वर्षाचे होते. ते फ्रेंड्स होते विथ शिवाजी महाराज होते 15 वर्षाचे होते. कारण त्यांच्यासाठी वय महत्वाचं नव्हतं कास्ट महत्वाची नव्हती माणूस कसा आहे ते त्यांच्यासोबत मैत्री करायचे. येसाजी होते बाजी होते अजून चिमनाजी होते असे खूप सारे लोक होते. आणि ते काय करायचे ते असे जहागीर टू जहागीर फिरायचे कलेक्ट वगैरे करायला. ते त्यांच्या मित्रांसोबत वगैरे असे ते त्यांचे मित्र झाले होते त्यांच्यासोबत फिरायचे. सो असेच ते एक दिवशी मग चाललेले असतात येसाजी बाजी आणि शिवाजी राजे. आणि एक माणूस असा पळत येतो असे घोड्यांवरनं ते चाललेले असतात. एक माणूस असा पळत येतो की राजे राजे असं नाही का कारण त्यांना शिवाजी राजांचं नाव खूप झालेलं असतं की हे मदत करतात. ते जातात आणि म्हणतात की माझ्यासोबत खूप वाईट झालं. माझ्या मुलीसोबत रेप झाला आणि तिला ते सहन नाही झालं. तिला किडनॅप केलं तिला रेप केलं आणि तिला ते सहन नाही झालं म्हणून तिने सुसाईड केलं.
आत्ताच राजे ऑलरेडी शांत असा बिकॉज त्यांनी ती राणी पद्मिनीची स्टोरी ऐकलेली असते. त्यांना असं होतं की कुणी केलं हे, तुम्हाला माहिती आहे का? त्यानंतर सगळ्यांना माहिती पण कुणी नाव घेत नाही. ते आहेत आमच्या गावाचे पाटील. शिवाजी राजे म्हणतात येसाजीला तुम्ही जावा आणि त्या पाटलांना घेऊन या. पाटील म्हणतात की मी पाटील आहे, म्हणजे मी जन्मापासून पाटील आहे, मी राजे बनलेलो नाहीये जशी तुमची शिवाजी राजे, मी नाही येणार, मी नाही ऐकणार त्यांचा घमंड त्यांना. हे ऐकून राजे अजून हे झाले. राजे 50 लोक पाठवतात आणि त्यांना घेऊन येतात. पाटील जेव्हा दरबारात येतो तेव्हा तो माफी मागायला लागतो, राजे माफ करा, माफ करा, माफ करा. आणि राजे असले की मी जरी राजा बनलो असलो तरी म्हणजे ते म्हणतात पाटीलचं असं होतं की मी त्या गावाचा ओनर आहे, मला जे हवं ते मी करेल. तर राजे बोलले की नाही करू शकत, तुला तिथं गाव सांभाळायला दिलंय आणि तू तुमच्याच मुलींवर तू असं करतोयस. तर ते सजा देतात की 2 हात कापा, 2 पाय कापा आणि गाढवावर त्यांना घरी पाठवा, कारण पाटील आहेत ना, नीट जायला पाहिजे घरी. हे ऐकून पंत म्हणतात, म्हणजे तिथं ते काहीच म्हणत नाही दरबारात. त्यांना तिथनं ते आज जातात तेव्हा पंत म्हणतात राजांना की जरा जास्त कठोर नाही का झालं. तर राजे म्हणले की जर आपले पण लोक मुघलांसारखीच वागायला लागली, बायकांवरती हात उचलायला लागली, बायकांवरती रेप करायला लागली, जे मुघलांचे धंदेत ते जर आपले लोक पण करायला लागले तर मी शांत बसणार नाही. हे मला पटत नाहीये, हे आपलं ही जहागीर आहे, मला हे पटत नाहीये, मी ते आपल्या जहागीरमध्ये होऊ देणार नाही. सो दिस जस्ट ब्रिंग्स टू लाईट ते आपण आठवतं तुला लास्ट वीक डिस्कस केलं होतं जे आता रिसेंटली बायकांवरती जे झालं. सो शिवाजी राजे इन्स्पायरच तिथून झाले की बायकांवरती अत्याचार होते तो थांबायचा. जसा एका मुलीवरती अत्याचार झाला, त्यांनी हे केले की हे मुघलांचे धंदे आहेत जे तुम्ही करताय, आपण ते नाहीये. सो राजांचं इतकं रिस्पेक्ट होता बायकांबद्दल. सो इफ तुम्ही खरे मराठा असाल, तुम्ही खरे मावळ असाल, किंवा तुम्ही जर स्वतःला लिंक करत असाल महाराजांसोबत, तुम्ही यू वोंट डू एनिथिंग दॅट ही नेव्हर डिड, लाईक तसं. सो ते मला थोडं हिट झालं त्या टायमिंगला जेव्हा मी पुस्तक वाचवते की आता कसं वागतात लोक आणि महाराज आपले कसे होते. तुम्ही त्यांना आयडल मानता पण ते नाही. सो ते होतं. सो दॅट इज हाऊ द पाटीलवाला होतं. आणि त्याच्यानंतर मग सगळे जे पाटील, देशमुख, देशपांडे जे असतात ना ते सगळे घाबरून राहतात. कारण आधी ते म्हणायचे हे कोण आहे, हा 16 वर्षाचा मुलगा आहे फक्त, 15 वर्षाचा मुलगा आहे फक्त, असं करायचे त्याला ट्रीट. बट जसे हा इन्सिडेंट होतो ना, 2 हात आणि 2 पाय कापतात, तेव्हा ते त्यांना घाबरायला लागतात की ओके समथिंग इज हॅपनिंग, बिग डील आहे, काहीतरी आहे या मुलामध्ये, असं त्यांना हे होतं. सो त्यानंतर मग ते एके दिवशी रोहिडेश्वर इथे निघतात. रोहिडेश्वर नाही ग, रोहिदेश्वर. तू इंग्लिश वाचते तर डे नको करू. रोहिदेश्वरला निघतात आणि जिजामाता म्हणतात की कोण आहे तुमच्यासोबत, दादोजी आहेत? त्यांना नाही माझे मित्र येसाजी आहेत, बालाजी आहेत, अजून कोण आपले चिमणाजी आहेत. त्यांना की तुम्ही कुठे राहणार पण? येसाजीच्या घरी. अरे पण तुम्ही असं त्याला लोड नका देऊ, म्हणजे काय होतं आपल्या घरी राजे येणार, मग लोकांकडे पैसा नसेल तरी ते खर्च करून हे करतात. आपले लोक आधी पाठव, पैसे पाठव, त्यांना ते व्यवस्था करू दे आणि मग तुम्ही जावा. इतकं ते विचार करायचे जिजामाता, खूप विचार करायचे. आणि हे ऐकून ते खुश झाले आणि ते रोहिडेश्वरला गेले. रोहिडेश्वरला ते काय जायचे बिकॉज त्यांना ना वेगवेगळे मंदिर व्हिजिट करायला खूप आवडायचं. तर तिथे एक मंदिर होतं, ते तिथं जातात आणि तिथं जाऊन राजे शांत होतात. तर चिमणाजी म्हणतात काय झालं तुम्हाला, तुम्ही का शांत आहात? तर मग ते शांत बसले असतात तर चिमणाजी म्हणतात काय झालं राजे, तुम्ही शांत का बसला? ते म्हणतात की यार मी फक्त राजा नावाच आहे, मला काही करता येत नाहीये ना, जे अट्रॉसिटीज होतात हे होतात ते जर मला मॅनेजच करता येतं तर मी राजा कसा काय झालो? हे निजामशाह, आदिलशाह हेच आपले राजे होऊन गेले, आपण कधी होणार? आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आपण का नाही चेंजेस आणू शकत? तितकंच त्यांना ते हिट होत होते कारण इतके इन्सिडेंट्स बॅक टू बॅक होत चालले होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की एखादा ऑर्डिनरी माणूस जर एका वुल्फला मारू शकतो म्हणजे आपल्या मराठ्यांमध्ये काहीतरी बात आहे, आपण ते यूज करायला हवं. आणि ते त्यांचं थिंकिंग चालू होतं. सो असं करत करत जे ह्यांचे मित्र असतात ना राजेंचे, येसाजी, बालाजी, चिमणाजी, ज्यांचं मी नाव घेतलं बाजी, हे सगळे असे होते की बरोबर तर आहे आपल्या लोकांमध्ये काय आणि काय प्रॉब्लेम आहे असं. आणि शिवाजी महाराज हे त्यांच्या आईसाहेबांनाही नाही सांगत आणि पंतांनाही नाही सांगत, बट ते
स्ट्रॅटेजी करतात की आपण पहिला गड आपला आता घ्यायचा. सो ही त्यांची स्ट्रॅटेजी ते बनवतात. फर्स्ट चॅप्टर मध्ये घेतात का ते पहिला गड त्यांचा? हा. सो मग ते आता ठरवतात येसर्जी वगैरे सोबत मिळून की आता आपण आपला पहिला गड. पण हे केव्हा जेव्हा ते मंदिरात असतात जेव्हा ते मंदिरात असतात ते विचारतात असतात की काय कसं करू शकतो काय, आणि त्यांना असं होतं की त्यांना विश्वास होता की आपल्या मराठ्यांमध्ये ताकद तर आहे, स्ट्रॅटेजी आपण लावू, आपण काहीतरी करू, पहिला गड आपण. आणि असं करून ते पहिल्या गडची स्ट्रॅटेजी बांधायला घेतात. आणि ही जस्ट 15 or 16 year old. सो आता ते गड कसं घेतात इथं पंतांना माहिती नाही, आई साहेबांना माहिती नाही की हे सगळं होणार आहे, फक्त शिवाजी राजे आणि त्यांच्या मित्रांना माहिती की ते काय करणार आहेत. सो आपण हे नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये कव्हर करू ते कसं त्यांचा गड घेतात. ऑल्सो लेट अस नो की तुम्हाला आवडला की नाही, आणि काय तुम्हाला गोष्टी मेन्शन करायच्या असतील, काही चेंजेस हवे असतील तर प्लीज सांगा, सजेशन्स द्यायचे असतील प्लीज, ऑलवेज डू. ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, आणि बघत राहा आमचा पॉडकास्ट. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. छान केलं बच्ची, तू मस्त केलं, आवडलं.